2 गोल वेडे घ्यायचे आणि मस्तपैकी त्याला जवळ 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 असे घुंगरासारखे त्याचे गोल गोल आकार दिले. अहो याला तोडे म्हणतात तसं पाहिलं तर. आणि डोळ्याला दिसायला पदार्थ चांगला असला की ती खाण्याची पण मजा काही वावरच. आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये मस्तपैकी गोडाचा पदार्थ पाहणार आहे, ते म्हणजे इमरती. आता हे इमरतीची गोष्ट म्हणजे मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर पुण्याला खरेदीला येत होते. तेव्हा रविवार पेठेत कॉर्नरवर लक्ष्मी उपहारगृह होतं. तिथे ते वडील मला तिथे इमरती खाऊ घालायचे. आणि मला तेव्हा एवढं किचनमधलं किंवा स्वयंपाकातलं एवढं कळत नव्हतं. तर मी म्हणायची याची जिलेबीसारखी चव नाही लागत, ही वेगळी चव लागते. तर ते म्हटले ही उडदाच्या डाळीपासून बनवतात. मग त्यांनी माझ्या वडिलांनी मला ही रेसिपी कशी असते ते समजून सांगितलं. आणि मग तेव्हापासून मी थोडीशी इमरती करायला लागले. आणि नंतर मुलाला पण पुण्याला घेऊन यायची खरेदीसाठी. पुणा स्टेशनला श्रीकृष्ण हॉटेलमध्ये आम्ही मस्तपैकी वडा सांबार खायचो. रविवार पेठेत जाऊन इमरती खायचो. हा माझा आवडीचा विषय झालेला. तर ही इमरती खायला खूप छान लागते. तर आज माझ्या छोट्या छोट्या टिप्स इमरती कशी बनवायची ते आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत. इमरती बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ ही नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ही एक वाटी गच्च भरून घेतलेली आहे. हिचं ह्या डाळीचं वजन 200 ग्रॅम भरतं. ही डाळ आपल्याला आता थंडीचे दिवस असल्यामुळे 5 घंटे भिजवायची आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे 3 ते 4 तासच भिजवायची आहे. उडदाची डाळ प्रमाणापेक्षा जास्त भिजवली तर ती जास्त फसफसते व आपला पदार्थ बिघडू शकतो. तर ही डाळ मी सुरुवातीला 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि मग स्वच्छ पाण्यामध्ये ही भिजवलेली आहे. आता 5 तास झाले. आता ही पहिलं पाणी काढून टाकले आणि दुसरं पाणी घेऊन आता ह्या पाण्यातून पण आपण डाळ काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकदम फाईन पेस्ट आपल्याला करायची आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ बारीक करायची आहे. बॅटर फार पातळ पण करायचं नाही आहे आणि फार घट्ट पण करायचं नाही आहे. 2 पोह्याचे चमचे मी पाणी घेतलेलं आहे. बॅटर एकदा मिक्सरवर फिरून घेतल्यानंतर असं थोडंसं बोटाने चेक करायचं. बॅटर चांगलं बारीक झाले पण थोडे थोडे मध्ये डाळीचे कण लागत आहेत, म्हणजे आपल्याला अजून एकदा फिरून घेणं गरजेचं आहे. तर हे 2-3 वेळा आपल्याला चेक करून बॅटर बारीक करून घ्यायचं आहे. ही फार महत्त्वाची टीप आहे. पीठ आपलं एकदम मस्त बारीक झालेलं आहे, पण हे असं बोटाने चेक केलं ते पाहिजे उडदाची डाळीचा कण निघाला आहे तो बाजूला काढून टाकायचा आहे. असं थोडंसं जर हाताने चेक केलं तर एखाद दुसरी डाळीचं कण निघू शकतो. किंवा हे बॅटर तयार झाल्यानंतर अशी जी पुरणाची आपली चाळणी असते या चाळणीने सुद्धा तुम्ही पीठ गाळून घेऊ शकता, म्हणजे आतमध्ये डाळीचे कण राहणार नाही. मी काय करते, माझ्याकडे 2 मिक्सरचे भांडे आहेत, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पाते आहेत. या मिक्सरच्या भांड्यात केलं तर व्यवस्थित बारीक होत नाही आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बारीक होतं. एका ताटामध्ये घेऊन हे पीठ अगदी छान खूप हलकं होईपर्यंत 4-5 मिनिटं अगदी घड्याळात पाहून तुम्ही फेटून घ्यायचं आहे. जितकं हलकं होईल तेवढी तुमची इमरती चांगली होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही एक बॅटर केलं तर तुमचे 4 पदार्थ तयार होतात. म्हणजे इमरती तर आपण करणारच आहोत. सुरुवातीला तुम्ही अर्ध्या वाटीचंच म्हणजे 100 ग्रॅम डाळीची इमरती करा. छोटं कुटुंब असेल तर तेवढं पूर्ण होतं. फुल वाटीचं घेतलं तर अर्धे वडे अर्धी इमरती करा. येथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. आता तुमचं जर छोटं कुटुंब असेल ना तर तुम्ही अर्ध्या वाटीचीच इमरती करा. 1 वाटी जर घेतली तर अर्ध्या वाटीची इमरती करा, भरपूर होते ती. आणि अर्ध्या वाटीचं तुम्ही वडा सांबार करा किंवा रस्सम वडा करा, दही वडा करा, म्हणजे तुम्हाला गोड आणि तिखट 2 पदार्थ एका बॅटरमध्ये करता येतील. तुमचं जर छोटं कुटुंब असेल तर तुम्ही छोटं अर्ध्या वाटीचंच इमरती करून पहा. कारण काय होतं आजकाल गोड कमी खातात, त्याच्यामुळे तुम्ही अर्ध्या वाटीचं सुरुवातीला करून पहा. तुमचं मोठं कुटुंब असेल तर तुम्ही जास्त तुमच्या आवडीप्रमाणे इमरती करू शकता. फेटता फेटता मला 5-6 डाळीचे कण लागले ते मी बाजूला काढलेले आहेत. हे बॅटर मी 5 ते 7 मिनिट कंटिन्यू ताटामध्ये फेटून घेतलं आणि मी काय करते मग नंतर परत हे सगळं बॅटर मिक्सरमध्ये एकदा फिरून घेते. आपण पाहू शकता एकदम हलकं फुलकं झाले. आता आपलं पीठ हलकं कसं झाले कसं पाहायचं, ते एका वाटीत पाणी घ्यायचं आणि यामध्ये थोडासा गोळा टाकायचा. तो वर येतो का? हां येतो, म्हणजे आपलं पीठ अगदी ओके झालेलं आहे. मी आता परत मिक्सरमध्ये का फिरवलं तर बारीक डाळीचा कण कुठे राहू नये. काय होतं त्या बॅगमध्ये ना तोंडात जर डाळ अडकली ना तर आपल्याला इमरती करायला मध्ये मध्ये व्यत्यय येतो. आणि जरी थोडेसे हे मी डाळीचे बारीक बारीक थोडे 5-6 कण राहिले होते तर ते आपण उडदाच्या डाळीचे वडे करताना वापरू शकतो. अर्धं पीठ मी वडे करायला बाजूला काढून घेत आहे. या बॅटरमध्ये आपल्याला ऑरेंज रेड कलरचा खाण्याचा कलर घ्यायचा आहे.
अर्ध्या डाळीचं आपण इमरती करणार आहोत. मग इथे आपल्याला 1 ते 1.5 वाटी साखर घ्यायची आहे, म्हणजे तेवढा पाक लागतो. आणि जर तुम्ही ह्या सबंध वाटीचीच जर इमरती केली तर तुम्हाला 2 ते 2.5 वाट्या साखर घ्यावी लागते, म्हणजे तो पाक व्यवस्थित त्या पाकामध्ये व्यवस्थित इमरती बुडली जाते. या साखरेमध्ये आपण 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. थोडा लिंबाचा रस पिळणार आहे, म्हणजे साखरेचे परत कॅरॅमल तयार होत नाही. स्वादासाठी थोडीशी इलायची पावडर यामध्ये घेतलेली आहे. इमरतीचा कलर छान दिसण्यासाठी पाकामध्ये पण आपल्याला हा ऑरेंज रेड कलर घ्यायचा आहे. बिगर मैदा टाकता इमरती करू शकता, पण एक थोडंसं बॅटर व्यवस्थित होण्यासाठी मी इथे 2 चमचे मैदा वापर करत आहे. मैदा फार जुना नसावा. डाळीचं बॅटर बनवताना मी पाण्याचा कमीत कमी वापर करून हे बॅटर तयार केलेलं आहे. फार पातळ बॅटर झालं तर इमरती पसरत जाते, नीट होत नाही, आणि फार घट्ट झाली तर ती वातड होते. तर मग आपल्याला व्यवस्थितच त्याचं बॅटर तयार केलं पाहिजे. बॅटरमध्ये मला थोडा कलर कमी वाटतो, म्हणून मी अजून थोडासा कलर घेतलेला आहे. हे बॅटर जरा घट्ट आहे. आपल्याला यामध्ये चमच्यानेच थोडंसं 2 चमचे मी पाणी घेणार आहे. एकदम पाणी घ्यायचं नाही, नाहीतर फजिती होऊ शकते. या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे. आता आपण सुरुवातीला एखादी इमरती काढून पाहिजे. इमरती काढण्यासाठी मी इथे आयसिंग बॅग घेतलेली आहे. तुम्ही स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशवीचा पण वापर करू शकता. आता आपल्याला फार मोठं पण इथे कट द्यायचा नाही, फार छोटा पण द्यायचा नाही आहे. आणि एका ग्लासामध्ये ही प्लॅस्टिकची पिशवी अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. बॅटर पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी थोडंच बॅटर भरते. आता हे सगळं बॅटर आपल्याला असं खालच्या बाजूला दाबत दाबत घेऊन जायचं. बरोबर आले. इकडे मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे. तुम्ही तुपामध्ये सुद्धा ही इमरती करू शकता. इमरती तळायला पसरटच तुम्हाला पॅन किंवा कढई घ्या, आणि इमरतीचा जो पाक करायचा आहे तो असं पातेल्यामध्ये करा की ज्या कारणाने इमरती त्याच्यामध्ये पूर्ण बुडली पाहिजे, म्हणजे तो पाक त्याच्यामध्ये व्यवस्थित जातो. आणि आपल्याला सतत चेक करायचं आहे की पाक चिपचिपा झाला आहे का. आपल्याला फक्त चिपचिपा पाक करायचा आहे, एकतारी करायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही आहे. कच्चा पाक राहिला तर इमरती लूज पडते, आणि जर एकतारी पाक झाला तर इमरतीमध्ये पाक जात नाही. परिवार छोटा असल्यामुळे मी हा छोटा एक पॅन घरात ठेवलेलाच आहे. जास्त तेल आपलं खूप तळलेलं उरत नाही, म्हणून एक छोटा पॅन, तुम्ही छोटा परिवार असेल तर छोटा पॅन वापरा. मोठा परिवार असेल तर तुम्ही मोठ्या पण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ही इमरती काढू शकता. तर इथे शेंगदाण्याचा तेलाचा वापर करायचा. आज माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल शिल्लक नाही, म्हणून मी करडईचं तेल घेतलेलं आहे. आता हा पाक आपण असा 2 बोटामध्ये असं फिरवून पाहायचं, म्हणजे आपल्याला हाताला चिकट लागतोय का. तर आता हा चिकट लागायला लागलेला आहे. तर आपण गॅस आता बंद करून टाकूया. हे इमरतीची बॅग अशी धरून तुम्ही हिला असा पिळा द्यायचा, आणि ह्या 3 बोटामध्ये दाबायची, म्हणजे वरून व्यवस्थित प्रेशर पडतो. आणि आता इमरती करायची म्हणल्यावरती तुम्ही इथे थोडंसं अगोदर प्रॅक्टिस करायची. असं गोल टाकायची, आणि मग त्याच्यावर असं गोल 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 डिझाईन काढत चालायचं, म्हणजे आपल्याला इमरतीचा आकार तयार करता येतो. 2 वेढे टाकायचे, आणि असं जवळ 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 थोडेसे एकावर एक नाही टाकायचे, पण जवळ जवळ टाकत जायचे. हे पहा, छान डिझाईन तयार होते. इमरतीची छानपैकी डिझाईन तयार होते. अशी 5-6 वेळा प्रॅक्टिस केली म्हणजे तुम्हाला पण इमरती येईल. आणि नाहीच इमरतीचा आकार आला तर तुम्ही जिलेबीच्या आकाराची सुद्धा इमरती ही करू शकता, ती पण छान होते. तेलाला खूप पण ताव आलेला नाही पाहिजे, आणि खूप थंड कोमट पण नाही पाहिजे. आता मी थोडा गॅस बंद केला आहे, कारण तुम्हाला दाखवूपर्यंत तेल जास्त तापलं आहे. तर मी आता गॅस बंद करून एक इमरती सोडून पाहणार आहे. आता सोडताना खूप बारीक पण गोल नका, गोल पुरा करायचा, म्हणजे काय होतं त्याच्यावरती आपल्याला वेडे घालायला बरं पडतं. अगदी छान वेडे आलेत. फार मोठा पण गोल करू नका, आणि फार छोटा पण करू नका. तेलामध्ये ती इमरती अशी हलत जाते. टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला सुरुवातीला जरी थोडीशी वेडी वाकडी आली तरी पण आपण जो स्वतः जर करतोय ना त्या पदार्थाचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. तेलाला जास्त ताव आलेला होता, तर आपल्याला ना इमरती लगेच कळते. थोडंसं त्याला कडकपणा आलेला आहे, म्हणजे आपलं बॅटर अगदी बरोबर झालेलं आहे. आता मीडियम गॅसवर ही इमरती आपल्याला तळून घ्यायची आहे. पाक तयार झालेला आहे म्हणून गॅस बंद केलेला आहे. आपल्याला गरम म्हणजे कोमट पाकातच इमरती सोडायची, थंड पाकामध्ये इमरती सोडायची नाही. गरजेनुसार आपल्याला गॅस कमी जास्त करायचा आहे. उलटी पालटी करत ही इमरती आपल्याला तळून घ्यायची आहे. याला कोणी इमरती म्हणतं तर कोणी इमृती म्हणतं.
आता ही मला हाताला कडक लागते, आपण असं पाहू शकतो कडक लागते का, म्हणजे आपली ही तळून झालेली आहे. हे पहा एकदम मस्त तळून झालेली, कडक हलकी फुलकी झाली आहे. आता ही आपण काढून पाकामध्ये घेऊया. गॅस आपल्याला बारीक ठेवायचं आहे, कारण तोपर्यंत ते इमरत्या लाल होतात. तुमच्याकडे असा झाऱ्या असेल तर शक्यतो अशा झाऱ्याचाच वापर करा, म्हणजे तेल पटकन खाली निथळलं जातं. आणि आता या पाकामध्ये आपल्याला ही इमरती सोडायची आहे. हलका हाताने आपल्याला ती इमरती त्या पाकामध्ये अशी दाबून धरायची आहे. तुमची जर कढईमध्ये जास्त इमरती करताना फजिती होत असेल तर तुम्ही हा झाऱ्या आपला नेहमीच्या वापरातला त्या तेलात असं पूर्ण डुबलं पाहिजे. आणि आता यावर आपण ही इमरती तयार करणार आहोत. 2 वेढे घ्यायचे ना, असे गोल 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 गोल, जेवढे जवळ तुम्हाला टाकता येतील तेवढे इमरती अशा मस्त डिझाईन तयार होते. आणि डोळ्याला दिसायला पदार्थ चांगला असला की ती खाण्याची पण मजा काही वावरच. हलक्या हाताने टच केलं की ती तेलामध्ये सुटली जाते. आपण तळून झाल्यात आपल्या. मी गॅस बंद केला आहे. आणि जर तुम्हाला इमरती काढल्या खूपच लूज वाटली तर थोडासा पाक आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला इमरती जरी लूज वाटली तरी नंतर ती साखरेमुळं कडक होत जाते. गॅस आपल्याला ताव आल्यामुळं बारीकच ठेवायचा आहे. जर इमरतीमध्ये लवकर पाक मुरला नाही तर थोड्या वेळ त्या इमरत्या त्या पाकामध्येच राहू द्यायचा, म्हणजे हळूहळू तो पाक सगळा व्यवस्थित त्यामध्ये मुरतो. पाक आपला गरमच आहे, त्यामुळं गॅस मी बंद केलेला आहे. आपल्याला सावकाश असा पाक सतत चेक करायचा आहे. पहा चिपचिपा लागतोय हाताला. जर घट्ट नाही होऊ द्यायचं, आणि घट्ट झाला तर एखादा चमचा त्यामध्ये पाणी टाकायचं. तार धरायला लागली तर पाणी टाकायचं एखादा छोटा चमचा. हवा तर थोडंसं झाऱ्यावर पकडायचं आपल्याला, फार नाही वर पकडायचं, नाही तर मग ते चिकटून जातो झाऱ्याला. 2 गोल वेढे घ्यायचे आणि मस्तपैकी त्याला जवळ 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 असे घुंगरासारखे त्याचे गोल गोल आकार दिले. अहो याला तोडे म्हणतात तसं पाहिलं तर. आणि मग अल्लाद आपण तेलामध्ये सोडून द्यायची. हे पहा अगदी हलक्या हाताने, काही धक्का द्यायची जास्त गरज पण पडत नाही. तुम्हाला नाहीच आकार जमला तर तुम्ही अशी जिलेबीसारखी सुद्धा ही इमरती करू शकता. छोट्या छोट्या जिलेब्या तुम्ही करून खाऊ शकता. पाक थंड झालेला होता, मी परत गरम केलाय व गॅस बंद केलाय. आपली छानपैकी इमरती तयार झालेली आहे. मी छोटे छोटे टिप्स दिल्यात, त्या तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका, तसेच फॉलो करा. सुरुवातीला इमरती झाल्यानंतर लूज वाटते, पण थोडा 1 तासाभराने तिला एक कडकपणा येतो. ही इमरती 4-5 दिवस अगदी छान राहते. तुम्ही थोडी करा आणि थोड्यांना आस्वाद घेऊ द्या. आजकाल मीठ गोड कमी खातात, तर थोडं करा, त्याचा आस्वाद घ्या. वेगळे वेगळे पदार्थ तर आपल्या भोजनात हवेतच. तर ह्या इमरतीचा स्वाद घेऊन मला कशी झाली ते नक्की कळवा. तुम्हाला काही अडचण आली तर मला विचारा. भेटूया परत एखाद्या नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये.